लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हैसी कळवळ्याची जावती करीला भाविन प्रीती पोटी बारवाहे त्याचे सर्व सोही साहे ऐसी कळवळ्याची जावती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोजेव ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती महायोग पिटे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींग्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवरया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन इथे ठेवावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्या
प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठाला 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 लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा वैराग्य शिरोमणी श्री संत सम्राट विश्ववंद गोस्वामी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग. या ठिकाणी संतांना आईची उपमा देणारा तुकोबरायांनी त्या ठिकाणी संतांना आईचं रूपक लावलंय आणि आईला संतांचं रूपक लावलंय. या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना संतही कळतील आणि आईचंही महत्व कळेल. या अनुषंगाने घेतलेला आजचा अभंगावरती त्या ठिकाणी आपल्याला काहीसं निरूपण करायचं आहे. पण थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली आपली माय माता श्री क्षेत्र नांदेसर जाधव वस्ती तालुका कोपरगाव जिल्हा येवलाच आहे ना, तालुका येवला जिल्हा नाशिक. इथं कोपरगाव रोड दिलं त्याच्यामुळे कोपरगाव नाव आलं बरं का. हा ठीक आहे. या आपल्या तपस्थळीवरती या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये कैलासवाशी गंगा भागीरथी शेवंताबाई रामराव पाटील जाधव आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि जो श्राद्ध विधी आपण ज्या ठिकाणी श्राद्ध विधीला आलात त्यांचा परिवार त्या ठिकाणी श्राद्ध विधी करतोय हा श्रद्धेपोटी करतोय. कारण अंतकरणामध्ये श्रद्धा असल्याशिवाय कुणाचंही श्राद्ध होत नाही. श्रद्धेने केल्या जातं त्याला श्राद्ध म्हटल्या जातं नाही का. जे गेलेला पुण्यात्मा शास्त्र असं सांगतं गेलेला जो पुण्यात्मा आहे त्याचं पुण्यस्मरण होतं. ठीक आहे. मग आता तो पुण्यात्माच असेल नाही का. आणि हे श्रद्धाने त्या ठिकाणी केलेलं श्राद्ध परिपूर्ण परिपक्व आणि ही सेवा ज्ञानदान असेल अन्नदान असेल आणि सर्व त्या ठिकाणी दान शास्त्राने सांगितले. सर्व दान त्या ठिकाणी आजच्या दिवशी जे मुलं मुली करतात जे कुटुंब करतं त्याचा हरिक त्या ठिकाणी कुटुंबाला वाटतो. यात नवल नाहीये तयाचा हरिक वाटे देवा. चला आजींच्या पाठीमागचा जो काही परिवार आहे सौभाग्यवती मीराबाई यादव मढे मुलगी आहे. गंगा भागीरथी शाण्याबाई उत्तम उशीर मुलगी आहे. सौभाग्यवती कुसुमबाई पाराजी वाणी मुलगी आहे. गंगा भागीरथी आशाबाई प्रकाश जाधव सून आहे. सौभाग्यवती ज्योती किशोर पवार नात आहे. सौभाग्यवती रुपाली अमोल जाधव नातसून आहे. श्री अमोल प्रकाश जाधव नातू आहे. आणि कुमारी कीर्ती अमोल जाधव ही पंथी आहे. पंथी म्हणजे नातू पंतू म्हणतो ना आपण त्यामधला एक प्रकार आहे पंथी आहे नाही का. हा असा जाधव परिवार आणि या जाधव परिवाराने ठेवलेलं हे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या एका पामराच्या वाटेला आलेलं आहे. माझं काहीतरी परमभाग्य आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी मज दैवा पार नाही. कारण ह्या ठिकाणी सातसंगत सुद्धा त्या ठिकाणी हे आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे. आमचं कीर्तन त्या ठिकाणी 4 महिन्यापासून ज्यांनी आमच्या कीर्तनासाठी अट्टहास केला हरिभक्त परायण आमचे सचिन दादा गायकवाड दादांमुळे त्या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे नाही का. आणि सर्व गायक वादक आपले गुरुबंधू मंडळी सर्व आळंदी माऊलींच्या क्षेत्रात ज्यांनी त्या ठिकाणी परिश्रम घेऊन प्रयत्न करून त्या ठिकाणी ज्ञान घेतलंय ते महाराज मंडळी आजच्या कीर्तन साथी करता आहे नाही का. आणि सर्व माऊलीचे लेकर आहे नाही का.
कोणी लहान नाही कोणी मोठं नाही. मी तर दररोज सांगतोय माणसाची उंची माणसाला वाटतं आपल्याकडे खूप ज्ञान झालंय, ज्ञानाने नसते. बघा बरं का, ऐका वाक्य ऐका. माणसाला वाटतं माझ्याकडे खूप ज्ञान झालंय, पण असे पुष्कळ ज्ञानावाले आता घरी बसले. कारण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही सोमनाथ दादा, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. अंतकरणामधला चित्तामधला ज्या वेळेस आपला अहंकार जाईल त्यावेळेस येऊन गोपाळ राहे ते आणि अहंकार गेला आणि मग तुका म्हणे देव झाला. ज्ञानाचा अहंकार कोणालाच नसावा. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, पारमार्थिक असो, शैक्षणिक असो, आध्यात्मिक असो किंवा त्या ठिकाणी राजकीय असो, त्या ज्ञानाचा गर्व आपल्याला नको आहे. कौटुंबिक बळाचा गर्व आपल्याकडे नको आहे. पैशाचा म्हणजे संपत्तीचा गर्व आपल्याकडे नको आहे. जर गर्वाचं जर आपण स्वतः जर हरण केलं महाराज, तर मोठा व्हायला त्या ठिकाणी टाइम लागत नाहीये. मी तर असं म्हणून जाईल, श्रीमंताच्या कार्यक्रमाला गेल्यापेक्षा जाऊ नये या मताचं मी नाही बरं का. ऐका माझं वाक्य परिपूर्ण ऐकून घ्या. जायचंय पण श्रीमंताच्या कार्यक्रमाला गेल्यापेक्षा मी तर म्हणतो एखादा गरीब जाऊ द्या, त्याच्याकडून आपल्याला पत्रिका नाही मिळाली गड्या, श्राद्धाची म्हणा, दाव्याची म्हणा, लग्नाची म्हणा, तो गरीबच आहे ना, बरोबर आहे ना. न सांगता त्याच्याकडे जावं. मी तर हात जोडून सांगतोय, का जावं? हा गरीबाचा आशीर्वाद हा आशीर्वादच माणसाला मोठं करत असतो बरं का जीवनामध्ये. हा चला पुढे. गोड असं आयोजन नियोजन आमच्या सचिन दादांनी केलंय. गोड अशी साथ आहे, मृदंगाची साथ जे करतायत हरिभक्त परायण मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं वैभव, माझे लहान बंधू म्हणजे भाऊ आहे बरं का आम्ही, लहान बंधू हरिभक्त परायण सोमनाथजी महाराज बोराडे. हा महाराजही या ठिकाणी आलेत म्हणून द्यावे तेवढे त्यांना धन्यवाद आहे. हा हरिभक्त परायण आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर, आता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं त्या ठिकाणी एक छोटी व्यक्ती म्हणून, छोटी म्हणजे उंचीना बरं का, उंचीना जरी छोटी असली, जॉग जरी त्या ठिकाणी छोटा असला, पण किती मोठ्या गाड्या उचलितो, एवढा जॉग असतो. म्हणजे त्यांच्या म्हणून बोलतोय असं नाही, जॉग जरी लहान असला, गाडी आपल्याला किती मोठी असो, ट्रक असो, 10 टायर असो, 12 टायर असो किंवा कितीही टायर असो, तो एवढासा जॉग जर लावला तर झटक्यात गाडीवर होते नाही का. आता त्यांच्यावर नाही घेत मी, पण जाऊ द्या महाराज, विनोदाचा भाग थोडा असो. पण आपल्या थोड्या कालावधीमध्ये ज्यांनी आपलं त्या ठिकाणी कीर्तन क्षेत्रामध्ये नाव आपल्या महाराष्ट्रभर ज्यांनी त्या ठिकाणी केलंय, असे आमचे मेहुणी बरं का. हा हरिभक्त परायण उद्धवजी महाराज पवार नाही का. वा ते या ठिकाणी आलेले आहेत. गोडासा त्यांचा आवाज आहे. आणि भजन सम्राट, संगीत विशारद, संगीत अलंकार, ज्यांच्याकडे वारकरी चालींचा ठेवा का म्हटलो मी, कारण एक चाल लावायची आणि त्याच रागामध्ये 4 चाली म्हणायच्या नाही का. हा नियम ज्यांनी आणला नाही का, हा नियम ज्यांनी आणला, मी तर म्हणतोय बरं का, असे आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार आकाशजी महाराज गिडगे नाही का. वा सुंदर आवाज आहे त्यांचा. म्हणून आता ज्यांचे आता ही बालगोपाळ दिसत आहेत नाही विद्यार्थी, हे विद्यार्थी दिसत आहेत. आपल्या तालुक्याचं वैभव युवारत्न हरिभक्त परायण भाऊलालजी महाराज काकड महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी आहे. तसेच हरिभक्त परायण ज्यांनी कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये, हे वय त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करण्याचं नाहीये, तरी सुद्धा ह्या वयामध्ये समोर पाहून घ्या, 3 महिने पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. वाटतं का असं? वाटत नाही ना. 3 महिने नर्मदा परिक्रमेचं त्या ठिकाणी दर्शन महाराजांनी त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत नाही का. आणि जोग महाराज शिक्षण संस्थेचे 4 वर्ष पूर्ण केलेत. किती? 4 वर्ष पूर्ण करून आता ही संस्था त्या ज्यांची आहे असे आपले युवारत्न, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज काकड, सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. वा. आणि हार्मोनियम वरती ज्यांचा त्या ठिकाणी आपण सुरेल स्वर ऐकतोय, पंडित शंकरराव वैरागकर सर यांचे पटशिष्य हरिभक्त परायण आमचे अण्णा मामा रेंडे. वा सुंदर विनेकरी बाबा आहेत नाही का. आणि आमच्या सोबत आलेले आमचे बबन शेठ शिरसाट आहेत नाही का.
आणि हा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर असं जे ऑपरेटिंग करतायत खूप गोड बरं का दादा, द्यावे तेवढे धन्यवाद आहे. असंच अजून प्रगती व्हावी ही मी त्या ठिकाणी पांडुरंग परमात्माकडे विनंती करेल. सुंदर आवाज आहे नाही का, दादा पण आहे. आता शेवटपर्यंत ते असेच ठेवतील, याच्यापेक्षाही त्यांना नित्तळ करता आली तर ते स्वतः करतील. कोणी काही आम्ही काही तुम्हाला काहीच म्हणणार नाही, मी कोणाला काहीच म्हणत नाही, कारण आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं. काही काही ठिकाणी काय होतं, अंध्या विको द्या बाज यालाच माहिती राहत नाही. फक्त लोकांना बटणं पिळवायला लावायचे, ते वैतकत आखे बटणं खाली ओढून घेतं. मग काय करायचं काय, असं काही काही ठिकाणी होतं. पण आता इथं एकदम अति सुंदर मधुरता, त्यामध्ये निर्मळता नाही का, एकदम स्पष्टीकरण आहे तुमच्या साऊंडमध्ये. वा, त्यावे तेवढे धन्यवाद आहे. म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आता पुढे जो चॅनल आहे, चॅनल मराठी वक्ता यूट्यूब चॅनल, आमचे वैभव दादा चांदवडवरून त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रम करता आले बरं का. महाराष्ट्रभर ज्या चॅनलची ख्याती आहे. आता हा कार्यक्रम तुम्हाला उद्या परवा म्हणजे असं तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत मोबाईलवरती सर्च केला ना तरी तुम्हाला हे कीर्तन दिसेल बरं का. हा मराठी वक्ता यूट्यूब चॅनल, हे कीर्तन तुम्हाला त्या ठिकाणी अजमर राहणार आहे. म्हणून आमचे वैभव दादा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, खूप प्रेम करतायत आमच्या डोणगाव या गावातील आमचे ज्येष्ठ मित्र, सन्मित्र, खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. हरिभक्त परायण आमचे, नाव विसरून गेलो मी, आता टोपण नाव बरं का. आमचे पिंटू भाऊ, वा तुमच्याही चरणावरती नतमस्तक आहे. चला आता आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे, थोड्या वेळ चिंतन करायचं आहे. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, कामाचे दिवस आहे मलाही कळतं हे का. म्हणून आपल्याला एक पाऊण तास त्या ठिकाणी बोलायचं आहे, जास्त वेळ तुमचं घेणार नाही. आणि जास्त वेळ घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं काय, आता मला काय असं तुमचे चेहरे पाहूनच मी तुम्हाला सोडणार आहे, तसं काही घाबरू नका. म्हणून थोडा वेळ त्या ठिकाणी आपण सर्व अंगाचे कान करून चिंतन ऐकायचं आहे. चिंतन काय सांगणार आहे तो वक्ता सांगणार आहे, फक्त तुम्ही श्रवण करायचं. तुम्ही खालून प्रमाण द्यायचे नाही ना, आलं तर द्या ना, घाबरू नका ना. द्या पण स्वरात द्या बरं का. असं खालून प्रमाण द्यायचे नाही. मग आता एवढे महाराज मंडळी कशाला बोलवले, ते बरोबर प्रमाणात तुम्ही फक्त कानाने ऐकायचं बस, दुसरं काहीच करायचं नाही. कारण शास्त्रामध्ये श्रवण भक्ती खूप श्रेष्ठ सांगितले दादा. ऐका माझ्याकडे लक्ष द्या माता माऊल्यांनो. काही त्या ठिकाणी भक्ती सांगितलंय, त्यामध्ये श्रवण भक्ती, उद्धव बाबा त्या ठिकाणी श्रवण भक्ती खूप श्रेष्ठ सांगितले आहे. ते श्रवण फक्त तुम्ही करायचं. का करायचं, या कलियुगामध्ये ज्या युगात आपण वावरतोय दादा, ज्या युगामध्ये आपण वावरतोय हा कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपण केलं, नवे नवे नुसतं श्रवण जरी केलं तरी सुद्धा देव भेटतो म्हणतात. श्रवण कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जान परम भक्त सनकाधिक जान. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक दान परम भक्त सनकाधिक दान. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जान परम भक्त सनकाधिक जान परम भक्त. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक दान परम भक्त सनकाधिक जान परम भक्त. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये वावरत असताना भगवान परमात्म्याची भेट घ्यायची असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. तुम्हाला यज्ञ करायची गरज नाही. कलियुगामध्ये यज्ञ करायची गरज नाही, तेव्हा यज्ञ करावं लागत होते नाही का. जंगलामध्ये जावं लागत होतं, साधना करावं लागत होते, तेव्हा देव काहीतरी कुठंतरी स्वप्नात यायचा. पण आता स्वप्नात नाही, समोर जर आणायचं असेल, त्याची मूर्ती जर आपल्याला पाहायची असेल, फक्त नाम संकीर्तन, त्याने काय होईल, पण पापच करायचं नाही ना. चला आता हे प्रमाण का घेतलं, आपण करतो थोडे थोडे म्हणून घेतलं, बाकी दुसरं काय नाही, थोडं टच करून गेलोय. मग आता देव जर आपल्याला पाहायचा असेल कलियुगामध्ये, तेने नारायण देल बेटी कलियुगा माझी करावे कीर्तन.
तर हे प्रमाण पाहून घ्या. चला पुढे आता. मग आता ह्या कलियुगामध्ये आपण वावरतोय, माणूस म्हणून जन्माला आलोय, नाही का? जन्माला आलो, पण माऊली महावैष्णव वैष्णव ज्ञानोबराय सांगतात की आपला जन्म जसा ठरलाय तसा मृत्यू ही ठरलेला आहे. बरोबर आहे. नदीचा ह्याकडचा काठ आणि नदीचा त्याकडचा काठ, ह्या काठाला जन्म म्हणायचं आणि त्या काठाला मृत्यू म्हणायचं. मग आता या काठाला जन्म म्हणायचं आणि पलीकडच्या काठाला मृत्यू म्हणायचं, आणि मध्ये काय असतं? पाणी. पाणी म्हणजे आयुष्य. काय म्हणायचं त्याला? या काठेला जन्म म्हणायचं आणि पलीकडच्या काठेला मृत्यू म्हणायचं, आणि मध्ये जे अंतर असतं त्याला आयुष्य म्हणायचं. मग आता हे आयुष्य आपल्याला मिळालं, हा नरदेह प्राप्त झाला, आयुष्य मिळालं, ते किती मिळालं? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. किती मिळालं हो? 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. काही बालपणामध्ये जातं, काही तारुण्यामध्ये जातं, आणि म्हातारपण केव्हा येतं सांगता येत नाही. काय भजना शिवरले ते पाहेगा, महाराजांची परिभाषा आहे. चला पुढे. आता मधलं अंतर जे आहे ते आयुष्य आहे. आयुष्य म्हणजे काय हो? आयुष्याची गणना त्या ठिकाणी संत महात्म्यांनी केली आहे 100 वर्षाची. समजलं आम्हाला 100 वर्षाची गणना केली आहे, 100 वर्षाचं आयुष्य मानवाला मिळालंय, बरोबर आहे. पण आयुष्य म्हणजे काय? त्याचा अर्थ असा आहे, आयुष्य म्हणजे जो श्वास घेतोय त्या श्वासाला आयुष्य म्हटलं जातं, नाही का? आयुष्य म्हणजे श्वास आहे, दुसरं काय नाही. दुसरं तिसरं काहीच नाही, गणितच करायचं नाही. श्वास ज्या वेळेस माणसाचा त्या ठिकाणी थांबतो, त्याच वेळेस माणसाचा मृत्यू हा होत असतो. श्वासाने आयुष्य ठरलेलं आहे. कशाने? श्वासाने. आता माझ्या समोर तुम्ही त्या ठिकाणी 1 सेकंद नाक दाबून धरा बरं. धरा. कोणीच धरणार नाही. माहिती आपण लगेच गुदमरून मरू शकतो. मग आता मला सांगा तुम्ही, आयुष्य हे श्वासाने ठरलेलं आहे. श्वास जर आपला थांबला तर आपल्याला तिथंच थांबावं लागतं. तुम्ही शेतात असाल तरी थांबावं लागतं. तुम्ही येवल्याला गेलेले असावा तरी तिथंच तुम्हाला थांबावं लागतं, नाही का? मग आता तुम्ही ठरवलं आपण येवल्याला गेलोय, मग आपण विनवणी करायची, अरे मला घरी जाऊ दे, मग घेऊन जाय. कोणाला? काळाला. या मला थांब, येवल्या ते मी, हा बाजार मला पोरांना देऊ दे एकदा, मग मला काय कर, उचल, असं म्हणता येईल का? नाही, तिथंच थांबावं लागतं गड्या. श्वासाने आयुष्य माणसाचं ठरलं आहे, बरोबर आहे. चला पुढे आता. मग आता संत महात्मे विचार करायला लावताय. 100 वर्षाचं आयुष्य मानवाला मिळालंय, नाही का? पण या आयुष्यामध्ये नेमके आम्ही करायचं तरी काय केलं पाहिजे? तू कुठून आला तुला माहिती नाही, तुला कुठं जायचं माहिती नाही. आलासी कुठून या, जाशी कवण्या रे ठाया, घरदार तुझे नाही, अवघी लटकीच माया, आलासी कुठून या. कुठून आला तुला माहिती नाही, कुठं जायचं माहिती नाही. एवढंच माहिती आम्ही त्या ठिकाणी आमच्या गावावरून आलो, कोणतंही गाव असू द्या, बरोबर आहे. पण ते गाव तुझं नाही तरी आपण सुद्धा त्या गावाला चिटकून बसलोय, बरोबर आहे. ते घर तुझं नाहीये तरी सुद्धा ते घर सोडायला तयार नाहीये. घरातले तुझे नाहीये तरी सुद्धा घरातल्यांना सोडायला तयार नाहीये. मग आता आम्हाला काही त्याचं उत्तर सांगा ना महाराज. कुठून आलो आम्हाला माहिती नाही, जायचं कुठं माहिती नाही. अरे संत महात्म्यांनी सांगितलं, अरे वेळोवेळी सांगितलं. कारण 3 लोकांचे उपकार मानवावरती आहे. 3 लोकांचे सांगतात का? त्यांचे उपकार सांगतो तुम्हाला. 3 लोकांचे उपकार आहे. कोणते 3 लोक? पहिला आहे भगवान परमात्मा, दुसरे आहे संत, आणि तिसरे आहेत जन्मदाते आई वडील, बरोबर आहे. 3 लोकांचे उपकार आहे. मग असे भगवान परमात्म्याचे आपल्यावरती काय अगणित उपकार आहे सोमनाथ? जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीना चिंतन, दयाचे करीन चिंतन, जगाची
जीव दिला दान जय हो. तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण नाचे गायीन गुण मग काय उपकार आहे आमचे भगवान परमात्म्याचे आपल्यावरती. महाराजांनी प्रमाण दिलं, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण. आता तुम्हाला आठवण आली असेल कोणाची? गेले आता महाराज, ते गेले महाराज. असे महात्मे राहत नाही जास्त दिवस, नाही का? गेले ते. कीर्तन केले ते तोपर्यंत विमानाने केले, विमानाने. एवढं वैभवशाली त्या ठिकाणी व्यक्तिमत्व होऊन गेलं. थोडासा स्वर आठवला त्यांचा, नाही का? बाबा महाराज सातारकर. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण, नाही का? असा स्वर होता महाराज. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला त्या ठिकाणी सर्व शरीरच दान देऊन टाकलाय. अजून काही प्रमाण, अजून काही प्रमाण असतील ना, नाही का? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भव रोग. त्या भगवान परमात्म्याने आम्हाला हात दिले हो टाळी वाजवण्याकरता. आता नका वाजू, भजन सुरू झाले की वाजवायची. का वाजवायची? अहो वेळोवेळी सांगितलं आमच्या संतांनी, अरे अरे या भजनाशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी कोणीच तारू शकत नाहीये. त्याचं भजन करावं, भजन करा सांगितलंय. ऐकत नाही समाज. पायावरती सुद्धा डोकं ठेवलं तरी ऐकत नाही हो. मग शिव्या सुद्धा दिल्या कोणी? ऐकूच नाही लागला समाज, मग शिव्या सुद्धा संतांनी द्यावा लागल्या. बरोबर आहे? तुम्ही मग संतान काय शिव्या पण देतात का? अहो काय करावा? काही समाजामध्ये कंठक लोक आहे. कंठक, कंठक म्हणजे काय? समाज कंठक. समाज कंठक कुणाला म्हटलं जातं? याची विटंबना कर, त्याची विटंबना कर, याची निंदा कर, त्याची निंदा कर, याला त्या ठिकाणी हलकं म्हण, त्याला बारी म्हण, नाही का? काय असे समाज कंठक लोक आहे. अहो ती लोक डायरेक्ट त्या ठिकाणी संत महात्मे एवढे वेळोवेळी सांगून सुद्धा ऐकत नाही. मग त्या लोकांना शिव्या दिल्या, चांगल्या लोकांना नाही बरं का, देऊ शकत नाही. समाज कंटकांना शिव्या दिला. अरे ऐक ना, अरे आम्ही जे सांगतोय ते चांगलं तुमच्या भल्या करता सांगतोय, तरी तुम्ही ऐकायला तयार नाही. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळी. काय हो, वेळोवेळी सांगितलं तरी समाज ऐकत नाही. चला, भगवंताचे उपकार आपल्याला त्या ठिकाणी कळाले गड्या. शरीर मिळालं, हा देह मिळाला, कशा करता मिळाला ते पण सांगितलं. 2 नंबरचे उपकार येते साधू संतांचे. काय सांगू आता संतांचे उपकार. का उपकार त्या ठिकाणी आपण मानायचे त्यांचे. वेळोवेळी त्या ठिकाणी निरंतर जागवतात. सांगू तुम्हाला, एक वाक्य सांगून जातोय. शास्त्राने काही मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला दिले. गाय आपल्यावरती उपकार करते. कोण? गाय आपल्यावरती उपकार करते. काय उपकार करते हो? आपल्याला दूध देते. कशा करता? खाण्याकरता, पिण्याकरता दूध देते. अजून काय गायीचे उपकार आहे? गायी आपल्याला सारवण्याकरता शेण देते. बरोबर आहे तोपर्यंत उपकारच करते. कोण? गाय. आणि गेल्यानंतर सुद्धा गायीचे उपकारी महाराज, ती आपल्याला चमड देते. बरोबर आहे तोपर्यंत गाय उपकारच करते मानवा
जन्मावरती, आणि गेल्यानंतर सुद्धा गाय आपल्यावरती उपकारच करते. बरोबर आहे, बरोबर आहे. गायीचे उपकार खूप आहे तोपर्यंत आहे, नाही गेल्यानंतर सुद्धा करते, बरोबर आहे. पण निरंतर नाही. ऐका बरं का, करते उपकार पण निरंतर नाही. का नाही आहे? ज्या वेळेस दूध देते पण एकदा काही होईना ती आटते, आटल्यानंतर दूध कमी होतं, बरोबर आहे. म्हणजे गाय उपकार करते पण निरंतर नाही. चला दुसरा मुद्दा आहे. सकाळी सूर्य उगवतो, उद्धव महाराज, सूर्य उगवतो, दिवसभर आपल्याला प्रकाश देतो, बरोबर आहे मामा. दिवसभर आपल्याला त्या ठिकाणी प्रकाश देतो. मग आता हा बल्ब, कितीही बल्ब लावले तर एवढा प्रकाश तयार होईल का काका? होईल का? हा प्रकाश दिसतोय, होईल का? होऊ शकत नाहीये. दिवसभर आपल्याला सूर्यप्रकाश देतो पिंटू दादा, पण सूर्यास्त झाल्यानंतर आपल्याला बल्ब लावा लागतात. कशा करता? दिसतच नाही ना. दिवसभर प्रकाश आहे पण सूर्यास्त झाल्यानंतर प्रकाश त्या ठिकाणी कमी होऊन जातो. मग फक्त एक ते दिवसभर प्रकाश दिसतो, रात्री सूर्य उगवत नाही. आहे उपकार आमच्यावरती पण निरंतर नाही. ऐका, असे काही शास्त्रांनी उदाहरणं दिले आपल्याला. त्या ठिकाणी जास्त उदाहरणं तुम्हाला सांगत नाहीये, 2 उदाहरणं दिले, तुम्हाला पटलंय. करतात उपकार काही वस्तू त्या ठिकाणी आपल्यावरती गोष्टी, पण निरंतर नाहीये. मग निरंतर असे उपकार आपल्यावरती कोण करतं? नाही का? मज जागवीती निरंतर मज जागविती मज निरंतर, जागवे हे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती हरे सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर संत महात्मे आपल्यावरती निरंतर उपकार करतात. म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी प्रमाण दिलंय, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग आता निरंतर जागवतात म्हणून संतांचे आपल्यावरती अगणित उपकार आहे. जागवतात म्हणजे काय हो? आपण जागे नाही का? आहे ना? माझ्या समोर तुम्ही झोपले का? नाही ना? आपण जागा आहोत ना. तरी सुद्धा महाराजांनी का म्हणावं तुम्ही झोपला आहात आणि तुम्हाला उठवण्याकरता आम्हाला यावं लागतंय. अरे जागे व्हा. आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो, जागा आता जागा रे वाईनो जागा, आता जागा रे वाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे भाईनो, जागा जागा, आता जागा रे भाईनो, जागा. चोर निजल्या नाडोनी भागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आता जागा रे वाईनो जागा, आता जागा रे भाईनो, जागा. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जग जोगी जाग बोलती, जग जाग बोलती. जग जागी जग जोगी जाग जाग बोलती, जग जाग बोलते. जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रफळ पूजावाचा गळ, अवघा क्षेत्रफळ पूजावाचा गळ. पूजा पत्र काही फल पुष्प तोय, पूजा पत्र काही फळ पुष्प तोरी. बहुत दिवस पेरा आला या नगरा, बहुत दिवस पेरा आला या नगरा.
जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती टाळी वाजवा टाळी वाजवा. सांगा हो, हा आनंद तुम्हाला घरी गेल्यानंतर मिळेल का? खरं सांगा बरं का, खरं सांग, खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलायचं नाही. जाऊ दे घरी गेल्यानंतर बोला खोटं, पण इथं बसेल आहे तोपर्यंत खोटं बोलू नका. हा आनंद तुम्हाला मिळेल का? मागचे मिळू शकत नाही. एवढा खटाटोप कशा करता माणूस करतं बरं? आनंद करता, बरोबर आहे. सांगू तुम्हाला, एकदा की माणसाच्या जीवनामध्ये आनंद, त्या ठिकाणी आनंदाची प्राप्ती झाली. आनंद आनंद म्हणजेच भगवान परमात्मा आहे दादा. ही नारदाची गादी आहे. इथं स्वतःहून भगवान परमात्मा विराजमान असतो. हे वातावरण त्याला आवडतं. धर्म कीर्तन, त्या ठिकाणी प्रवचन त्याला आवडतं. तिथं जाऊन तो विटेवरून उतरून इथं आलेला आहे, बरोबर आहे. तिथं येऊन तो बसतो. ते वातावरणामध्ये आपण जर बसलो ना, घरचं सगळं विसरून जातो. 2 तास का होईना विसरतो ना, विसर पडतो माणसाला संसाराचा, तो आनंद प्राप्त करण्याकरता. बघा तुम्ही, कारण हा या ब्रह्मरसाच्या पंक्ती आहे. कशाच्या आहे? ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. सांसारिक पिढा घालवण्याकरता जर तुम्ही परमार्थिक जर झालात, तुम्हाला सांगून जातोय. हे का सांगतोय? आमच्या सचिन दादा, आता त्यांचं पा इथून पुढचं जीवन बदलून गेलं म्हणायचं. आता त्याचं कारण आहे, त्यांना त्यांच्या मनाला वाटलं की काहीतरी आपण तुळशीची माळ धारण करावी. तसं ते काही ते वाईट होते असं नाही म्हणायचं बरं का मला, पण त्यांची इच्छा झाली. आणि माणसाला इच्छा व्हावी. गळ्यामध्ये तुळशीची माळ, त्या ठिकाणी आपल्याला कधी आपला श्वास बंद होईल सांगता येत नाही. मृत्यू वाटाळे दादा. ज्ञानोबरांची उभी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, नाही का? जे उपजत ज्ञानोबराय सांगतात त्याचा एक ना एक दिवस नाश ठरलेला. उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. किती सुंदर वाटतं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात नाही हो. स्वर्ग कोणी पाहिला? नरक कोणी पाहिला? पाहायचं असेल तर पाप पुण्याचा हिशोब त्या ठिकाणी करावा लागतो जीवनामध्ये. पाप कराल तर आपल्याला नरकाला जावं लागतं, पुण्य कराल तर आपल्याला स्वर्गाला जावं लागतं. पाहिला कोणीच नाही, तरी सुद्धा माणूस म्हणतो स्वर्गवाशी, तरी सुद्धा माणूस म्हणतो वैकुंठवाशी. वैकुंठ कोणी पाहिलं नाही. ते वैकुंठातून आले हो. कोण? संत. ते का आले ना आपल्याला जावंसं वाटतं बरं? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ते इथं आले मृत्यू लोकामध्ये, कारण ते म्हटले आता हा सोहळा. बरं संत आले यात नवल नाही हो. सिंहासन सोडून भगवान परमात्मा जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुले. आणि तो भगवान परमात्मा उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यामध्ये, तो भगवान परमात्मा सिंहासन सोडतून मृत्यू लोकामध्ये येतो. असं करती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे सुख. धन्य 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 मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. असं करती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे सुख. असं करती ब्रह्मादिक देखून वाळवंटीचे सुख. धन्य 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 मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. हा मृत्यू
मृत्यूलोक त्या ठिकाणी आवडतो, म्हणून संतांना देवाला या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं आणि संतांच्या मेळाव्यामध्ये आनंद घ्यावा वाटतो. आपल्यामध्ये त्या ठिकाणी आनंद मिळतो. जर आनंद स्वरूप जर भगवान परमात्मा आपल्यामध्ये येऊन राहतो, मग आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल तर तो आनंद घन परमात्मा त्या ठिकाणी आपल्यामध्ये राहतो, पण आपल्याला कळत नाहीये. परी तू जागा चुकलासी, तुझं आहे तुझं पाशी, तुझ्या जवळ आहे दादा, तरी सुद्धा तुला तो कळत नाहीये. वेळोवेळी सांगितलं ना, अरे उठा जागे व्हा, निरंतर सांगितलं इथं होतो आपण, बरोबर आहे. आता जागा रे भाईंनो जागा, परत इथं आलो, बरोबर आहे. म्हणून संतांचे अगणित उपकारी. का उपकार आहे? ते आपल्याला निरंतर जागवतात, निरंतर रस्ता दाखवतात, बरोबर आहे. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत तुम्ही ह्याच वाटेने जा, मग तुमच्या जीवनामध्ये आडफासा येणार नाहीये. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोटी काही. भरवसेने भेटे पांडुरंग, भरवसेने भेटे पांडुरंग भरवसेने भेटे, पांडुरंग भरवसेने भेटे. तुका म्हणे तुम्ही चलायची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग, या बात आहे. भरवसेने भेटे पांडुरंग. चलायची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग, भरवसेने भेटे पांडुरंग. अरे हे संतांनी सांगावं आपल्याला, मग आपण एवढे मूर्ख आहोत का? ही भाषा माझी नाही बर का, खरंच मूर्ख आहोत का? त्यांनी सांगावं. एवढे शहाणे लोक तुम्ही, तरी सुद्धा त्यांना सांगावं लागतं वेळोवेळी, अरे जीवन जगण्याकरता तुम्हाला दुसरं काही लागत नाही, फक्त जिभेवर त्या ठिकाणी साखर हवी लागते, चांगलं बोलावं लागतं, डोक्यावरती बर्फ ठेवावं लागतो, बरोबर आहे. जाऊ द्या, कोणी समाज कंटकामध्ये कोणी आपली निंदा करत असेल, पण त्या निंदेकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला यशाचं शिखर जर गाठायचं असेल ना दादा, भांडणं, तंटा, कुणाची निंदा, कुणातला त्या ठिकाणी हिंसाचार, ह्या गोष्टी जर आपण जीवनामध्ये जर त्या आत्मसात केल्या दादा, तर जीवनामध्ये तो माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला विठाला, 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 विठाला. होणार. प्रत्येकाला व्हावं वाटतं मोठं, पण मोठं होण्याआधी माणसाच्या जीवनामध्ये हे आडफाशे येत असतात. संतांना सुद्धा देवाजवळ जायचंय, देव आपलासा करायचा आहे, पण त्यांना सुद्धा समाज कंटकांचा आडपासा येत होता. नवे नवे शरीरामधले षडविकार त्रास देत होते, ते षडविकार घालवले. काम क्रोध बंदी गाणे तुका म्हणे दिले, नाही का? हा. इंद्रियाचे धणी आम्ही झालो गोसावे. हा. इंद्रियावरती जर विजय मिळवायचा ना दादा, या गोष्टी तुम्हाला सांडावे लागतात, नाही का? हा. सांडी मांडी, हा, नाही का? त्या वासुदेवाचं नाम घोकायचंय, मग तुम्हाला हे षडविकार सांडावे लागतील. संत महात्म्यांचं वचन आहे. मग आता आमच्या अंतकरणामधून, आमच्या चित्तामधून हे विकार जातच नाहीये. आम्ही जर काम बाजूला केला तर क्रोध शिल्लक राहतो, क्रोध बाजूला केला तर त्या ठिकाणी अहंकार शिल्लक राहतो, नाही का? कोणता तरी विकार एक ना एक त्या ठिकाणी जागा करून, घर करून आमच्या चित्तामध्ये राहतो. मग आम्ही करावं तरी काय? मग त्याला पर्याय दिले संत महात्म्यांनी. काहीतरी पर्याय त्या ठिकाणी असतातच, घालवायचे. एकांतामध्ये जा, संसारामध्ये मुलाबाळांमध्ये त्या ठिकाणी राहून जर ते विकार तुमचे जात नसतील तर एकांतामध्ये जा. नवे नवे तुमच्या मंदिरात, गावामध्ये मंदिर आहे, मंदिरामध्ये जा. एकटा भगवान परमात्मा आहे, त्याच्या समोर हात जोडा, त्याच्या पायावरती डोकं टेकवा, बरोबर आहे. डोकं टेकवल्यानंतर देवाला विनंती करायची, हे पांडुरंगा, हे मारुतीराया, अंतकरणामधून त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय हे षडविकार जाण्याकरता, कारण मला कळतंय संत महात्म्यांचं वचन आहे. मी ग्रंथ वाचतोय, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचतोय, तुकोबरांचा गाथा वाचतोय, नाथ महाराजांचं भागवत वाचतोय. त्यामध्ये सर्व काही जीवनामध्ये नेमकी काय करायचं आणि जीवनाची फलश्रुती सर्व काही दिलेली आहे. त्याकरता हे षडविकार बाहेर जात नाहीये. देवा, करतोय प्रयत्न, पण एक का होईना विकार घर करून आतमध्ये राहतो. याला काही पर्याय? देव म्हणतो,
तू फक्त माझं भजन कर, बाकी दुसरं काही करू नको. आणि भजनाशिवाय जीवनामध्ये दुसरं काही नाही. माझं नामचिंतन कर, तो विकार सुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. जागा काय राहू शकत नाहीये. मग येवोने गोपाळ राहे ते मी स्वतः येतो तुझ्या चित्तामध्ये आहे. मम यवंश जीव लोकाः जीवभूत सनातनाः सर्वस्य चाहम. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, दादा सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. चला पुढे आता. सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरी मुखे म्हणा 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 मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा मुखे म्हणा. अरे आपण जर भगवंताचा अंश आहोत तरी सुद्धा आपल्याला जीवन जगण्याची दिशा कळत नाही. आपण माणूस आहे का? एक वाक्य बोलून जातो बरं का दादा. माणसाला देव शोधण्याची आणि संत शोधण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल मग आता महाराज तुम्ही त्या ठिकाणी इतक्या वेळ काय सांगत होता? ऐका बरं का, माणसाला संत आणि देव शोधण्याची गरज नाही. मग माणसाला फक्त माणसातला माणूस कळायला पाहिजे. काय बोलतोय मी? माणसाला संत आणि देव शोधण्याची गरज नाहीये. माणसाला माणसातला माणूस कळायला पाहिजे. त्याचं कारण आहे, माणसातला माणूस ज्या वेळेस माणसाला कळेल, तुका म्हणे देव झाला. तो आणि मी एकच आहे. बरोबर आहे? माणसातला माणूस ज्या दिवशी कळतो ना दादा, तिथंच त्या ठिकाणी आपल्याला देव कळायला लागतो, परमार्थ कळायला लागतो. गळ्यामध्ये माळ घालावी लागते, म्हणजे वाटते घालावी वाटते. बरोबर आहे? टाळ वाजवावा वाटतो, म्हणजे परमार्थ कळतो. माणसातला माणूस कळून घ्या बस, दुसरं काय नाही. कारण संतांचा कळवळा या करताच आहे. येतो हिताचा कळवळा. आपल्याला पहिल्या चरणावरती यायचंय. हा, येतो हिताचा कळवळा. का कळवळा येत असेल हो? बुडत हे जान न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. येतो कळवळा म्हणून या. येतो हिताचा कळवळा. आपल्या जीवनामध्ये हित करणारे फक्त संत आहे. संत रूपी आई, दुसरी आई आपली जन्मदाती आई, वडील, आणि दुसरे संत. नाही का? संतांशिवाय आपल्या जीवनामध्ये हित करणारं कोणी नाही, आणि आई वडिलांशिवाय आपल्या जीवनामध्ये हित करणारं कोणी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित 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 लेकुराचे हित. ओ लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित. जाणे माऊलीचे चित्त
लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. बरोबर आहे. संत रूपी आई आपल्या जीवनामध्ये काहीतरी मार्गदर्शन करते आणि आपले जन्मदाते आई वडील, म्हणून आपल्यावरती आई वडिलांचे सुद्धा अगणित उपकार आहे. 3 नंबरचे उपकार. पहिलं चरण तुम्हाला कळालं. बरं आम्हाला कळालं महाराज, तुम्ही सांगतायत आमच्यावरती संतांचे अगणित उपकार आहे. फक्त जीवनामध्ये हित करणारे संतच आहे. बरोबर आहे. आणि दुसरे आपले जन्मदाते आई वडील. मग आता आई वडिलांच्या उपकाराची फेड कशी करायची ती आम्हाला थोडं सांगा. मग आता आई वडील आहे तोपर्यंत त्यांची पूजा अर्चा आपण करतो. बरोबर आहे. हा, आईला आई म्हणतो, बाईला बाई म्हणतो, वडिलांना वडील म्हणतो. बरोबर आहे. हा, मग आता त्यांच्या शब्दाच्या पुढं न जाणं हीच त्यांची पूजा आहे. बरोबर आहे. हा, त्यांच्या शब्दाच्या पुढं न जाणं हीच आपली पूजा आहे. हा, जोपर्यंत मला तर असं म्हणायचं आहे, जाऊ नका असं म्हणायचं नाही बरं का, पण जोपर्यंत आपल्या घरी आपले जन्मदाते आई वडील सोमनाथ दादा, जोपर्यंत आपल्या घरी आपले जन्मदाते आई वडील तोपर्यंत आपण, मी तर म्हणतो तीर्थाला नाही गेले तरी चालतील. जाऊ द्या, तुमच्याकडे पैसा असू द्या, तुम्हाला वाटतंय जावं तीर्थाला, पण आपल्या घरी तीर्थ आपल्याला कळत नाहीये. तुम्ही दररोज सकाळी उठले देवपूजा केली आणि आई वडिलांना दोन्ही खुर्च्यांवरती बसवलं आणि एक ताट घेऊन जर दोन्हींचे जर पाय त्या ताटामध्ये ठेवले, तांब्याभर पाणी जर घेतलं आणि तांब्याभर पाणी जर त्या दोघांच्या पायावरती ओतलं आणि ओतता ओतता फक्त भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी स्मरण करा, कारण हीच माझी रुखमाई आहे आणि हाच माझा पांडुरंग आहे, फक्त एवढं स्मरण करा, ते पाणी न राहता ते तीर्थ होऊन जाईल गड्या. एवढी शक्ती त्या ठिकाणी आपल्या जन्मदात्या आई वडिलांमध्ये आहे. ते पाणी न राहता तीर्थ होऊन जातं आणि ते तीर्थ तुम्ही त्या ठिकाणी सेवन करा, शरीरामध्ये आतमध्ये जाऊ द्या. मी तर एवढंच सांगून जाईल जाता जाता, तुमच्या शरीरामध्ये कितीही आजार असले ना दादा, कोणतेही आजार असू द्या, फक्त आई वडिलांच्या पायावरती पडलेलं पाणी, पाणी न राहता ते तीर्थ, तीर्थ जर आपण त्या ठिकाणी शरीरामध्ये जर घातलं, जर पिलो, तर आपल्या शरीरातले आजार सुद्धा बरे करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. एवढी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून आमच्यावरती आमच्या आई वडिलांचे अगणित उपकार आहे. अजून आई काय करते, बाप काय करतो, सर्वांना कळतं पण वळत नाहीये. आम्हाला हात आहे तोपर्यंत हाताची किंमत कळत नाहीये, पाय आहे तोपर्यंत पायाची किंमत कळत नाहीये, डोळे आहे तोपर्यंत डोळ्याची किंमत कळत नाहीये. जोपर्यंत हे शरीरच आहे तोपर्यंत या शरीराची किंमत कळत नाहीये. आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती मिळत नाहीये. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आहे तोपर्यंत आपण काहीतरी त्याचा उपभोग घेतला पाहिजे. मग आता आम्ही काय उपयोग घ्यायचा जीवनामध्ये, आहे आम्हाला सर्व, उपभोग घेण्याकरता नेमकी काय करायचं आहे तोपर्यंत कळत नाही. तसंच महाराज, जोपर्यंत आपले जन्मदाते आई वडील घरामध्ये, तोपर्यंत आपण त्यांची सेवा, त्यांची भक्ती, त्यांच्याशी चांगलं बोलणं, कधीच आपण चांगलं बोलत नाही. आणि गेल्यानंतर असे मोठे सोहळे घालतो. बरोबर आहे, सोहळे घालतो, पण आहे तोपर्यंत त्यांना तुम्ही पाणी विचारा, त्यांना त्या ठिकाणी जाऊ द्या, जास्त भूक असेल तर फक्त अर्धी भाकरी द्या, तेवढ्यात ती गोड मानून घेतील. तरी सुद्धा चांगला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही लेकरांना. आशीर्वादच देतात. तुम्ही दिलं नाही दिलं तरी लेकरांना ते आशीर्वादच देतात, शाप देत नाहीये. त्यांचं नाव आपले आई वडील आहे. तुम्ही कितीही लोकांना घाला, त्यांच्याकडून आशीर्वादच मिळतील असं त्या ठिकाणी नाहीये. थोडं का होईना चूक काढतात लोक, पण आपले आई वडील आपण त्या ठिकाणी थोडं दिलं तर ते त्या ठिकाणी आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला खूप देतात, जास्त देतात. म्हणून असे सोहळे, असे उपक्रम, त्यांचे उपकाराच्या त्या ठिकाणी आपण फेड करू शकतच नाहीये. पण असे सोहळे करून त्या ठिकाणी थोडासा का होईना त्यांना आनंद होत असतो, आनंद झाला पाहिजे. म्हणून हा अट्टहास असतो. आणि जीवनामध्ये अट्टहास करावा. का अट्टहास करावा? माणसाच्या जीवनामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय हयात असताना त्या ठिकाणी देवाकडे मागणी मागितली, अरे देवा, तुझ्या चरणाजवळ जागा आहे तोपर्यंत दे, गेल्यानंतर कुणी पण मागेल. तो अट्टहास जीवनामध्ये हयात असताना अभंग लिहिला, गेल्यानंतर नाही. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा.
नाही का. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, शेवट तू भला माझा बहु गोड झाला, आलो निजेच्या माहेरी भेटी रखुमाईच्या. काय 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 शब्द रचना आहे महाराज. हाय तोपर्यंत माणसाचा शेवट गोड करून घ्या. प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळते, पण आपल्याला शेवट गोड करता येत नाहीये. मग चला पुढे आता. म्हणून आपल्यावरती आई वडिलांचे अगणित उपकार आहे. जसं संत त्या ठिकाणी आपलं हित, त्या ठिकाणी समाजाचं हित हितच करतात, तसे आपले जन्मदाते आई वडील लेकरांचं हित करतात. लेकुराचे हित वाये किंवा जाणे माऊलीचे चित्त. मग आता आईचं काय हित आहे हो. 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात वागवते, बरोबर आहे. पोटात वागवते. तो त्या ठिकाणी दगडाचा गोळा 9 महिने 9 दिवस पोटात वागवते. तिला वाटतं की त्या ठिकाणी माझ्या लेकराला काही त्रास, मला त्रास झाला तरी चालेल, पण लेकराला त्रास नको. सांगू, पोटात असतानाच त्या ठिकाणी असं वाटतं की माझं लेकरू सुखरूप त्या ठिकाणी बाहेर यावं. हे आईचं त्या ठिकाणी प्रेम आहे लेकरावरती, नाही का. दिसत नाहीये, पण जन्म झाला मरेपर्यंत त्या लेकरावरती त्या ठिकाणी संस्कार लावणं, लेकरावरती चांगले संस्कार लेकराला शिकवणं. नवे नवे बालकाचे चाली, माता जाणूनी पाऊल घाली. चालता येत नाही, पण बोटाला धरायचं आईने आणि चालणं शिकवायचं. महाराजांचं प्रमाण आहे ना. बालकाच्या चाली चालवायचंय कसं, बोटाला धरून, नाही का. बोटाला धरून चालवायचं आहे. आईचे उपकार आहे दादा. मग पुढे मोठं करायचं, शिक्षण करायचं, नाही का. एखाद्या नोकरीला लावायचं, मग एखादी छोकरी बघायची, मग त्याचं लग्न लावून द्यायचं. किती त्या ठिकाणी किती त्या अट्टहास असतो हो लेकराला मोठा करण्याकरता, नाही का. म्हणून त्या ठिकाणी आई हितच करते. संत रूपी आई आपल्यावरती त्या ठिकाणी आपला कळवाळा येतो. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. मग आता महाराज म्हटले ती प्रीती फक्त संतांकडे ना आईकडेच आहे. मग महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं चरण, ऐसी कळवळाची जाती, ऐसी वा बाबा. कळवळाची जाती, ऐसी क्या बात, वा. कळवळाची जाती, ऐसी ऐसी कळवळाची
अंतकरणामध्ये कळवळा निर्माण होतो तिला आई म्हटल्या जात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन म्हणजे काय हो? कुठलाही लाभ त्यांच्या अंतकरणामध्ये नसतो. मुलांनी मला काही दिलं पाहिजे हा हेतू त्यांचा नसतो. फक्त कळवळा, फक्त हित करणं आई वडिलांचं काम आहे. आणि संतांचं काम आहे पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. नाही का? अंतकरणामध्ये 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी दगडासारखा बोजा आई वागवते. पोटी भार वाहे, भाराचे ना तो भार असतो ना, त्याला संतांनी तुकोबरायांनी म्हटलं अरे आम्ही सुद्धा भार वाहतो भार. आणि ती आई सुद्धा तुला 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा त्या ठिकाणी पोटात वागवते. म्हणून संतांनी शब्द लिहिले पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी एवढा भार पोटामध्ये वाहून सुद्धा त्या ठिकाणी तू त्यांना सांभाळत नाहीये. कारण हा कलियुग आहे. एक कबीर महाराजांचा आता प्रमाण म्हणून जातो बरं का मी. हा कलियुग आहे. बेमान दुनिया बेमान बेमान दुनिया माता पिता को कोई ना माने माता पिता को कोई ना माने औरत को बहुमान रे औरत को बहुमान रे. बेमान दुनिया बेमान दुनिया बेमान दुनिया. दुसरं आता आवाज बसला काय करणार आहे. शिवरात्रीचे कार्यक्रम बर का. साधु संत को कोई ना माने साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बहुमान रे हिजड़ों को बहुमान रे. बेमान दुनिया. चला आता जास्त बोलत नाही जास्त बोलत नाही. काय करावं वाटतं म्हणावं वाटतं बरं का. सगळ्यांना माहिती आहे पण नाविलाज आहे आता. म्हणून या कलियुगामध्ये आईला आई त्या ठिकाणी म्हणत नाही, वडिलांना वडील म्हणत नाहीये. ज्याला बहुमान द्यायचा आहे त्याला बहुमान त्या ठिकाणी आपण देत नाहीये, इतरांना बहुमान देतोय. म्हणून चला पुढे. म्हणून आपल्यावरती आई वडिलांचे अगणित उपकार आहे नाही का. चला पुढे आता. जीवनामध्ये एवढंच आहे महाराज, एवढंच एक तीर्थ आहे सकळ तीर्थाचे जे का माता पितरे माता उभी पाहून घ्या. माय बाप केवळ काशी न जावे तीर्थासी. तीर्थाला गेले नाही गेले काय नाही. आता घरामध्ये तीर्थ आहे तुम्हाला सांगून गेलोय मी. अशा पद्धतीने जीवन जर मनुष्य जगला तर जीवनामध्ये यशस्वी होण्याकरता कोणीच त्या ठिकाणी आडवं येऊ शकत नाही. फक्त गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. आळंदी पंढरपूरची एक होईनी जीवनामध्ये आयुष्य त्या ठिकाणी थोडं आहे. ठेच लागले तरी माणसं मरतायत. बरोबर आहे. ठेच लागली तरी म्हणच आहे ना तरी माणसं मरतायत. आता आम्ही बोलतोय आमचं उद्याकडे काय होईल सांगता येईल का. तुम्ही माझ्या समोर बसले. आता हा चेहरा उद्या दिसेल एखादा नाही दिसणार सांगता येईल का कुणाचा. कुणाचाच भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. हो क्षण भंगुर नाही भरवसा स्वारे सावध तोडा. सावध व्हा सावध. क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा. राम 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 स्मरा. राम स्मरा. राम राम स्मरा.
आता बस कळालं आम्हाला जीवन कसं जगायचं, आनंद मिळवण्याकरता आयुष्यामध्ये काय काय करायचं आम्हाला सर्व महाराज कळालं. मग आता हे काहीतरी तुम्ही सांगितलं, काहीतरी आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी एखादं वाक्य आत्मसात करू. ठीक आहे, आम्हाला कीर्तन कळालं, चला आता पुढे. मग आता कळालं ना, मग आता कळालं याच्यावरती थांबायचं नाही. मग आता ते कळालं कुणामुळे कळालं, संतांमुळे कळालं, बरोबर आहे. मग आता संतांमुळे कळालं, पण संत कुणाचं भजन करतात, ते देवाचं भजन करतात. मग आता त्या पांडुरंग परमात्म्याचं त्या ठिकाणी आपण भजन करण्याकरता वरती हात करायचे. हा, करा वरती हात करा, मागचे मागचे, वा सुंदर हात केले बरं का वरती तुम्ही, वा हा हा. करा वरती हात करा, वा हा हा. राहू द्या आता 5 वाजेपर्यंत अशीच. करा करा वरती हात करा. सर्वांनी गोड असं भजन करायचं आहे. एका तालामध्ये एका स्वरामध्ये टाळी वाजवायची बरं का. त्या पांडुरंगाचं भजन करायचं आपल्याला सर्वांना. चला 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 वरती हात करा. हरी जय जय हरी जय जय हा. जय जय हरी जय हरी जय जय हरी जय हरी हरी जय जय 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 हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय